नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, काही तासातच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. उद्या 1 जानेवारी 2026 हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात देखील गुरुवारपासून होत आहे. म्हणजेच गुरुवारी 1 जानेवारी असणार आहेत. अतिशय छान असा दिवस आहे. हा स्वामींचा वार आहे आणि या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन बदल घेऊन येते. येणारं नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीत जावो यासाठी आपण अनेक सेवा, उपासना, संकल्प करत असतो. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक जण आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवतेला जात असतात. आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने परंपरेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस हा साजरा करत असतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का, या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला संपूर्ण वर्षभर भोगावे लागत असतात आणि यामुळे माता लक्ष्मी ही देखील नाराज होत असते. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये कोणी कितीही मागू द्या, चुकूनही तुम्हाला या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही. आणि ही गोष्ट 99% लोकांना माहीत नाही आणि म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 99% लोक ही चूक करत असतात. आणि म्हणून आपल्याला या नवीन वर्षात या 4 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. नाहीतर लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाईल, आपली साथ सोडेल आणि घरात गरिबी, दरिद्रता ही येऊ लागेल, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होईल. तर अशा कोणत्या 4 वस्तू आहेत ज्या आपल्याला नवीन वर्षामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या 4 वस्तू सांगणार आहे तर या 4 वस्तू आपल्याला उद्यापासून या नवीन वर्षामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. बघा, जर आपण या 4 वस्तू जर कोणाला दिल्या, उसण्या दिल्या, तरीसुद्धा आपल्या घराला उतरती कळा लागत असते. आपल्या घरातील लक्ष्मी ही नाराज होते आणि घरातून निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होते. आता आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये नेहमी असं सांगितलं जातं, जर आपल्याकडे कुणी मदत मागितली, मदतीचा हात मागितला, तर आपण नेहमी आपला हात हा पुढे केला पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. पण कुठलीही मदत करताना किंवा कोणतीही गोष्ट देताना आपण काहीतरी विचार केला पाहिजे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या चुकूनही कोणाला देऊ नये. यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही टिकत नाही, त्याचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होत असतो. या ज्या 4 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर या 4 वस्तूंसोबत आपलं भाग्य आणि आपलं नशीब जे आहे तर ते जोडलेलं असतं. आणि म्हणून या अशा वस्तू आहेत तर त्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. आणि जर आपण या वस्तू कोणाला शेअर केल्या किंवा कोणाला दिल्या तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला वर्षभर भोगावा लागत असतो. आणि म्हणून तुमचा अगदी सक्का भाऊ असेल, कितीही जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तरीसुद्धा तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर या अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत. जर आपण या नवीन वर्षामध्ये या वस्तू जर कोणाला दिल्या तर आपलं भाग्य, आपलं नशीब जे आहे तर ते दुसऱ्याला जात असतं आणि त्याचा वाईट विपरीत परिणाम जो आहे तर तो कुठेतरी आपल्याला भोगावा लागत असतो. त्याचा वाईट परिणाम हा आपल्या नशिबावर होत असतो. आपलं जे नशीब आहे तर ते आपली साथ सोडत असते. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो, बघा, मी प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, मेहनत करत आहे, परंतु तरीही माझ्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, माझं नशीबच खराब आहे. नशीब हे प्रत्येकाचं चांगलं असतं, परंतु आपलं नशीब हे चांगलं कसं ठेवायचं, नशिबाची साथ ही कशी प्राप्त करून घ्यायची, हे सर्वस्व आपल्यावरती असतं. आणि या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, खरं तर या वस्तू तुम्ही कोणाला देऊ नका आणि कोणाकडनं घेऊसुद्धा नका. आता ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या वस्तू अगदी छोट्या आहे, परंतु त्याचा परिणाम हा सकारात्मक आणि नकारात्मक आपल्या आयुष्यावरती होत असतो. तर त्या कुठल्या वस्तू आहे तर त्यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे पेन. बघा, अनेक वेळा तुम्ही तुमचा पेन, पेन्सिल इतरांना शेअर करत असतात.
जेव्हा तुम्ही घरातून काही कामासाठी बाहेर जातात आणि तुमच्याकडे पेन असला आणि जर एखाद्या व्यक्तीला त्या पेनाची गरज पडली तर ती व्यक्ती सहज तुमच्याकडे पेन मागत असते, काही वेळासाठी आम्हाला पेन द्या. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार असं करणं चुकीचं मानलं गेलं आहे. कारण पहा, पेन जो आहे तर तो आपल्यात एक लेखनाचा साधन आहे. आपल्या चांगल्या वाईट कर्माचा संपूर्ण लेख जो आहे तर तो पेन ठेवत असतो आणि त्यामुळे जर हाच पेन आपण जर कोणाला दिला तर त्याचे वाईट विपरीत परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. जर तुम्ही हा पेन कोणाला लिहिण्यासाठी दिला तर तो लगेच मागून घ्यायचा आहे. आपला पेन जो आहे तर तो डायरेक्ट कोणाला देऊन टाकायचा नाही. काही कामानिमित्त तुम्ही दिला तर लगेचच आपला पेन जो आहे तर तो आपण मागून घ्यायचा आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू. बघा, आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये झाडूने साफसफाई करत असतो आणि या झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं. झाडू माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आणि म्हणून आपण दिवाळीला लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा करत असतो. जर आपला पाय झाडूला लागला तर आपण लगेच झाडूच्या पाया पडतो. शक्यतो आपण कधीच पाय जो आहे तर तो झाडूला लागू देत नाही, कारण झाडू हा लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे चुकूनसुद्धा तुमच्याकडे कोणी झाडू मागितला, अगदी 5 मिनिटासाठी जरी मागितला तरीसुद्धा तो तुम्हाला द्यायचा नाही. यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी ही नाराज होते, तुमच्या घरातून ती निघून जाते आणि घरामध्ये आर्थिक समस्या, गरिबी यायला सुरुवात होते. तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा हा देखील खर्च व्हायला लागतो. प्राप्त झालेली लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहत नाही. त्यामुळे आपल्या घरातील झाडू हा कधीच कोणाला देऊ नये. यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे मीठ. बघा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मीठ हा चंद्र आणि शुक्राचा कारक मानला जातो. मीठसुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं आणि मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून होते. तसेच माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातूनच झालेली आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने जर तुमच्याकडे मीठ मागितले तर हे मीठ कधीच कोणाला देऊ नये. मीठ हे कधीच उसणं मागू नये आणि उसणं देखील देऊ नये. यामुळे आपल्या कुंडलीतला चंद्रदोष जो आहे ना तो वाढत असतो आणि कुटुंबावर आर्थिक संकट यायला सुरुवात होते, ज्यामुळे तुमचे पैसे जे आहे तर ते घरातून वायफळ खर्च होत असतात. आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा येऊ लागतात. त्यामुळे तुम्ही मीठ कधी कोणाकडं मागू नका आणि कोणाला देखील तुम्ही देऊ नका. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे आपल्या हातातील घड्याळ. आपल्या हातातील घड्याळ असेल किंवा भिंतीवर लावलेलं घड्याळ असू द्या, कोणतंही घड्याळ जे आहे तर ते आपल्या घरातलं, आपलं स्वतःचं कधीही कोणाला देऊ नये. कारण बघा, माणसाची चांगली आणि वाईट वेळ जी आहे तर ती कधीच सांगून येत नाही. त्यामुळे आपलं आयुष्य जे असतं ना ते घड्याळाच्या काट्यांवरती अवलंबून असतं. म्हणून कधी पण कोणाचं घड्याळ शक्यतो आपण हातामध्ये घालायचं नाही किंवा आपलं घड्याळ हे सुद्धा कोणाला द्यायचं नाही. जर आपण इतरांचं घड्याळ आपल्या हातात घातलं आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात जर वाईट वेळ चालू असेल तर तीच वाईट वेळ आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असते. म्हणून इतरांचं घड्याळ हे देखील कधी घालू नये. आणि जर आपल्या आयुष्यात वाईट वेळ असेल, चांगली वेळ असेल आणि अशा वेळी आपलं घड्याळ जर आपण कोणाला दिलं तर आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहेत तर त्या समोरच्या व्यक्तीला जात असतात. म्हणून चुकूनसुद्धा कोणाचं घड्याळ घेऊ नका आणि कोणालाही आपलं घड्याळ जे आहे तर ते द्यायचं नाही. कारण ज्योतिषशास्त्रानुसार घड्याळाची देवाणघेवाण करणे हे अशुभ मानलं गेलं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पैसे. बघा, नवीन वर्षामध्ये तुम्ही उसने पैसे देऊ नका. एखादा माणूस खरंच काहीतरी अडचणीमध्ये असेल, काहीतरी डॉक्टरची इमर्जन्सी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही मदत केली तर ठीक आहे. पण काहींना सवय असते, नेहमीच काही ना काही कारणं सांगून पैसे मागत असतात आणि या पैशामुळे आपले संबंध हे देखील खराब होत असतात. जर आपण एखाद्या व्यक्तीला उसने पैसे दिले आणि त्या व्यक्तीने जर वेळेवरती ते पैसे परत केले नाही तर आपले नातेसंबंध हे सुद्धा खराब होत असतात. तसेच पैशाला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणून शक्यतो पैशांची देवाण किंवा घेवाण ही आवर्जून टाळावी. आणि संपूर्ण वर्षभरात तुम्हाला हा नियम पाळणं नसेल, शक्यतो तुम्ही किमान नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनसुद्धा कोणाला उधार पैसे देऊ नका आणि कोणाकडून उधार पैसे देखील तुम्ही घेऊ नका. त्याचबरोबर पुढली वस्तू जी आहे तर ती महिलांच्या संबंधित आहे. तर स्त्रियांनी चुकूनही आपले मंगळसूत्र, पायातील जोडवे, हातातल्या हिरव्या बांगड्या,
आपला सिंदूर या गोष्टी ज्या आहेत तर त्या कधी सवासन स्त्रीला शेअर करू नये. कारण बघा, एखाद्या स्त्रीकडे बघितल्यावर जेव्हा तिने सिंदूर लावलेला असतो, गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, पायात जोडवी असतात, तेव्हा आपण म्हणतो हिचं लग्न झालं आहे. म्हणजे ती आपल्या सौभाग्याची खूण असते आणि त्याच्यावरून आपलं लग्न झालं आहे असं ठरत असतं. आपण काय करतो, आपली एखादी मैत्रीण असेल किंवा जवळची एखादी व्यक्ती असेल तर ती आपल्याकडे या वस्तू सहज मागत असते आणि आपण लगेच काढून देत असतो. परंतु चुकूनही आपण वापरलेल्या बांगड्या किंवा आपलं मंगळसूत्र, जोडवी ही कधीही इतर महिलांना शेअर करू नये. यामुळे काय होतं, पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. नात्यांमधलं प्रेम जे आहे तर ते सुद्धा कमी होतं आणि दोघांमध्ये वाद विवाद क्लेश हे सुरू होतात. म्हणून महिलांनी चुकून सुद्धा तुमची बहीण असेल, आई असेल, कोणीही असेल तरीही आपल्या या सौभाग्याच्या 3 वस्तू ज्या आहे ना त्या कधीच कोणाला शेअर करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.